नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत. त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. होय, मीच इंद्रजित सावंतांना फोन केला, प्रशांत कोरटकरची अखेर कबुली. अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर. यवतमाळ नगर परिषदेच्या मनमानी विरोधात महाविकास आघाडीचं धरणं आंदोलन. आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं विहिरीत बसून आंदोलन. नमस्कार, मी विश्वजित आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात. सुरुवातीला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोरटकरनं मीच इंद्रजित सावंतांना फोन केला अशी कबुली पोलीस कोठडीतील चौकशीत दिली. फॉरेन्सिक टीमनं कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतल्यानंतर पोलिसांनी रात्री 5 तास कोरटकरची चौकशी केली असता मी स्वतःच मोबाईलमधून डेटा डिलीट केल्याची कबुली कोरटकरनं दिली. दरम्यान मध्यरात्री प्रशांत कोरटकरच्या छातीत कळ आल्यानं त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोरटकरला पुढील चौकशीसाठी पोलिसांनी इतरत्र हलवल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर करण्यात आले. बुधवारी रात्री या विधानसभा सदस्यांची विविध समितीवर नावांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्याक कल्याण समितीवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांची समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर रोजगार हमी योजना समिती प्रमुख म्हणून सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समितीचे प्रमुख म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं नगर परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनीही सक्रिय सहभाग घेतलाय. नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात आंदोलकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालंय. जालन्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक अनोखं आंदोलन केलंय. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक गावातील विहिरीत बाज बांधून बाजेवर बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. कारभारी म्हस्के असं या आंदोलनकर्त्याचं नाव असून जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यानं घेतली. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या प्राथमिक शाळेतील 6 मुलींना पोषण आहारातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषदेच्या या शाळेतील एकूण 6 मुलींना पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या व जुलाब सुरू झाले. त्यामुळे तात्काळ त्यांना कोतुली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शिवाय शाळेतील इतर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी देखील करण्यात आली आहे। तर शाळेतील पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले। दरम्यान जुलाब व उलट्या झालेल्या मुलींची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे। विद्यामंदिर माळवाडीतील शाळेतील मुली आहेत, तर आम्ही त्यांचे पालक आहोत। दररोज तक्रार मुलांची येत आहे, आळ्या गावत्यात, टोके गावत्यात, जेवण व्यवस्थित नसते, आंबूस लागते, आंबट भाजी वगैरे असते, तरी सुद्धा सर घरात शाळेत जाऊन आम्ही तक्रार करत होतो, पण शिक्षक आमच्याकडे दुर्लक्षच करत होते। पण आज इतका प्रसंग वाईट आलाय की मुलींनी चक्करून पडल्यात आणि उलट्या वगैरे केलेल्या आहेत। ही आम्हाला गांभीर्याची परिस्थिती हे ह्यांचं बघूच वाटून झालं, यांचा हाल इतकं सकाळपासून आम्ही तळमळ करतोय, धावपळ करतोय, एवढी त्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये चक्क माती आणि छोट्या छोट्या आळ्या आढळून आल्या। यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी फिल्टरची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र या फिल्टरचीच दुरवस्था झाल्यामुळे रुग्णांना अस्वच्छ वागणूक मिळताना दिसत आहे। 11:30 वाजता ICU मधून आम्हाला आमच्या नातेवाईकांनी फोन केला आणि आम्हाला बोलून घेतला। त्या बोलून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की समोरचा जो कूलर आहे ICU वॉर्डच्या समोरचा, त्या कूलरमध्ये पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये माती आणि आले आणि पाण्याला वास मारत होता। हे सर्व आम्ही दाखवून सर्व खात्री करून त्यांना आम्ही CS सरांना या बाबतीत सर्व तक्रार केली आणि सर्व कूलरची माती आणि आले सापडून आले ही आम्ही CS सरांकडे तक्रार केलेली आहे। पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला होता, त्याला सातारा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये सापळा रचून सातारा पोलिसांनी आरोपीला पकडले। या आरोपीला काही तासांतच कराड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी संतोष साठे विरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाई येथील यशवंतनगर हद्दीतील भीमनगर झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली आहे। ही झोपडपट्टी खासगी जमिनीवर अतिक्रमण करून वसलेली होती। राजकीय दबावामुळे कारवाईला उशीर झाला तरी अखेर मालक दीपक ओसवाल यांनी पुनर्वसनाची व्यवस्था केल्यानंतर रहिवाशांनी जागा खाली केली। प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सर्व घरे पाडण्यात आली आहेत, ज्यामुळे परिसर आता मोकळा झाला। यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। या डेक्कन ओडिसीनं आलेले विदेशी पर्यटक जखमी झाले, तर काही पर्यटकांनी स्वतःच्या बचावासाठी धूम ठोकली। उन्हाळा सुरू झाला की वेरूळ, अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ल्यांवर
पर्यटकांवर मधमाशाच्या हल्ल्याच्या घटना वाढतात। यंदा देखील उन्हाची तीव्रता वाढताच हल्ले सुरू झाले असून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। साताऱ्यातील लिंब येथे ऊसतोड टोळीच्या मुकादमानं बंदुकीचा धाक दाखवून टोळीतील कामगारांच्या 14 बैल जोड्या बैलगाड्यासहित पळवल्याची गंभीर बाब समोर आली आहे। मुकादमाच्या दहशतीविरोधात रिपब्लिकन पार्टीनं कामगारांना घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय। पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आरोपींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीचे दादा ओव्हाळ यांनी दिलाय। रोहा शहरात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 4.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला। काल संध्याकाळी 7 वाजता हा प्रकार घडला असून यामध्ये राजू गुरव या गृहस्थाचे सोन्याचे दागिने बंद घर तोडून पोबारा केलाय। परिसरात आणखी 4 फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आलाय। या संदर्भात रोहा पोलीस ठाण्यात गुरव यांनी तक्रार दाखल केली। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव येथील समर्पण फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सोयगाव भागातील चिचखोरी परिसरात असलेल्या वन्यजीवांसाठी बनवलेल्या पाणवठ्याला स्वच्छ व सुशोभीकरण करून पुन्हा पुनर्जीवित करण्यात आलंय। उन्हाळा सुरू झाला तरी वन्यजीव पाणवठे कोरडे व अस्वच्छ असल्याचे दिसून येत होते। समर्पण फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हा पाणवठा पुन्हा पुनर्जीवित करण्याचं ठरवलं आणि वन विभागाच्या मदतीनं त्यामध्ये पुन्हा पाणी सोडण्यात आले। भविष्यातही असेच उपक्रम आम्ही करणार असून असे अनेक पाणवठे स्वच्छ करून प्रशासनाच्या मदतीने त्यांना पुनर्जीवित करणार असल्याचं समर्पण फाउंडेशनच्या टीमनं सांगितलंय। यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।